नमस्कार, वेलकम टू नव्याच किचन। तर मग फ्रेंड्स, आता उन्हाळा चालू झाला आहे, तर सर्वांना उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम हवीच असते। तर आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहेत बटरस्कॉच आईस्क्रीम। सर्वांची फेवरेट अशी बटरस्कॉच तुम्हालाही नक्की आवडत असेल। तर मग आता बटरस्कॉच कोन किंवा आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जायची गरज नाही, तर अगदी घरच्या साहित्यात आपण घरीच बनवूया ही टेस्टी बटरस्कॉच आईस्क्रीम। तर चला मग आता आपण पाहूयात ही थंडगार आईस्क्रीम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते व ती कशी बनवतात। तर सगळ्यात अगोदर आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी 1 कप व्हिपिंग क्रीम घेऊयात, थोडासा कॉर्नफ्लॉवर घेऊयात, 1 चमच कस्टर्ड पावडर घेऊया, 1 छोटी वाटी साखर घेऊया आणि थोडेसे काजू। एवढे साहित्य आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी घेऊयात। सगळ्यात अगोदर आपण गॅसवर एक छोटासा पॅन गरम करून त्यामध्ये साखर टाकून घेऊयात। आपण त्या साखरेला मध्यम आचेवर व्यवस्थित पातळ करून घेणे। आपण जसं चाचणी घेतो, पण चाचणी पाणी टाकून घेतो, पण यामध्ये पाणी वगैरे काहीही मिक्स नाही करायचं, नुसती साखरचीच चाचणी बनवून घ्यायची। अशा प्रकारे तुम्ही साखरेला मध्यम आचेवर मेल्ट करून घेणे, म्हणजे पातळ करणे। तुम्ही पाहू शकतात मी कशी पातळ करते या चाचणीला। अशा प्रकारे आपली चाचणी पातळ करून घेणे। मीडियम चाचणी पातळ झाल्यानंतर आपण त्यामध्ये अशा प्रकारे चाचणी पातळ झाल्यानंतर आता आपण यामध्ये काजूचे तुकडे घालून घेऊया। एवढे काजूचे तुकडे सफिशियंट असतील। बारीक केलेले काजू यामध्ये घालून काजूंनाही व्यवस्थित मिसळून घेणे। 2 मिनिटं हे व्यवस्थित मिसळून घेणे आणि नंतर गॅस बंद करून टाकणे। ही चाचणी व्यवस्थित गरम करून आपण एका साईडला घेऊयात आणि एका प्लेटला तेल लावून आपण त्यामध्ये ही चाचणी टाकून घेऊयात। अशा प्रकारे चाचणीला प्लेटमध्ये टाकून घेणे। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झालेली आहे। 15 मिनिटामध्ये आपली ही चाचणी व्यवस्थित सेट होईल। नंतर आपण ह्याला चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याने प्लेटमधून बाहेर काढून त्याचे तुकडे बनवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिक आपली चाचणी निघलेली आहे। ही चाचणी वेगळी करून घेणे आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घेणे। आपली चाचणी इतकी सुंदर झाली, व्यवस्थित हाताने कट होईल। नंतर आपण हे सर्व तुकडे एका छोट्याशा कॅरी बॅगमध्ये भरून घेणे। सर्व व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये भरून घेणे आणि लाटण्याच्या साहाय्याने किंवा आपल्या घरात कुठलीही जड वस्तू असेल त्याच्या साहाय्याने ह्याला थोडं थोडं बारीक करून घेणे। अशा प्रकारे हे बारीक करून घेणे। एकदम सावकाश सावकाश त्याला, याने आपल्या आईस्क्रीमला खूप टेस्टी येईल। तर मग हे बनवून तयार आहे। आपण हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून ठेवूयात। नंतर तुम्ही पाहू शकता अगदी क्रंची आणि टेस्टी असं आपलं हे चाचणीचं क्रंच बनून तयार आहे। अशा पद्धतीने क्रंच बनवून घ्यावा। जर थोडाफार पार्ट जाडसर वाटत असेल तर त्याला बारीक करून घ्यावे। नंतर आपण गॅसवर कढई गरम करून
त्यामध्ये 1 लिटर फुल फॅट दूध टाकून घेऊयात. फुल गॅस करून दुधाला व्यवस्थित गरम करून घेणे. दुधाला एक उकळी आली की चमच्याच्या साहाय्याने दुधाला थोडा वेळ घोटून घेणे. दूध व्यवस्थित गरम झालं की एक उकळी आली की आपण आता त्यामध्ये कस्टर्ड मिल्क ॲड करूया. कस्टर्ड मिल्क कसं बनवायचं ते तर तुम्हाला माहीतच आहे. थंड दुधामध्ये 2 चम्मच कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं कस्टर्ड मिल्क बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता कस्टर्ड मिल्क पण छान झालेला आहे. गॅसची स्पीड मध्यम आचेवर करून दुधाला व्यवस्थित हलवत त्यामध्ये कस्टर्ड मिल्क टाकून घेणे. अशा पद्धतीने कस्टर्ड मिल्क ॲड करणे व त्याला 4 ते 5 मिनिटं एका दिशेने फिरवून घेणे, जेणेकरून ते मिल्क व्यवस्थित मिक्स होईल. नंतर आपण यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेणे. साखर व्यवस्थित मिक्स व्हावी म्हणून एका दिशेने व्यवस्थित मिक्स करून घेणे. अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिट दूध अशा पद्धतीने गरम करून घ्यायचे. दुधाची क्वांटिटी जोपर्यंत हाफ होत नाही तोपर्यंत दुधाला थोड्या वेळाला अशा पद्धतीने हलवत राहणे. 15 मिनिटानंतर आपल्या दुधाची क्वांटिटी कमी होऊन जाते. तुम्ही पाहू शकतात आपलं दूध कमी झालेलं आहे. नंतर आपण त्याला 1-2 वेळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण गॅसचं बटन बंद करून टाकूयात व आपण बनवलेल्या दुधाला 10 मिनिटं थंड करून घेऊयात. दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये आपण घेतलेली व्हिपिंग क्रीम टाकून घेऊया व ती व्हिपिंग क्रीम व्यवस्थित फेटून घेऊयात. मी व्हिपिंग क्रीम हातानेच फेटते. तुमच्याकडे जर क्रीम फेटण्याची मशीन असेल तर तुम्ही त्याने फेटू शकतात. अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटं आपण आपली व्हिपिंग क्रीम फेटून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात आपली व्हिपिंग क्रीम फेटून तयार आहे. अगदी मशीनसारखी. असंही आपल्याला मिक्सरमधून बॅटर फिरवायचं आहे, त्यामुळे त्याला जास्त नाही फिरवलं तरीही चालतं. आता आपण थंड केलेलं दूध ह्या व्हिपिंग क्रीममध्ये टाकून घेऊयात. यामध्ये व्यवस्थित पूर्ण दूध टाकून घेऊयात. आणि त्या दोन्हीला अजून 3 ते 4 मिनिट फेटून घेऊयात. अशा प्रकारे ह्या दोन्हीला एकजीव करून घेणे. तुम्ही पाहू शकतात आपलं बटरस्कॉचचं बॅटर एकदम छान दिसतंय. आता आपण यामध्ये बटरस्कॉचचा 3 ते 4 थेंब एसेन्स टाकून घेऊयात.
3-4 थेंब बटरस्कॉच एसेन्स टाकून घेणे व त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकून घेणे कलरसाठी. तुम्हाला जर फूड कलर टाकायला आवडत नसेल तर तुम्ही तसंही ठेवू शकतात. अगदी थोडा फूड कलर टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणे. 2 ते 3 मिनिट हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणे. तुम्ही पाहू शकतात आपले बेटर बनवून तयार झालेले आहे. आता आपण हे बेटर एका मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. पूर्ण बेटर व्यवस्थित मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून घेणे. आणि नंतर त्याला मिक्सरला फिरवून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात मिक्सरला फिरवल्यानंतर आपलं बेटर एकदम सुंदर झालेलं आहे तयार. आता आपण याला एका प्लास्टिक बॉक्समध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. प्लास्टिक बॉक्समध्ये पूर्ण आपला बटरस्कॉच आईस्क्रीमचं बेटर टाकून त्याला 2 वेळा टॅप करून घेणे व वरतून थोडंसं आपण बनवलेलं क्रश्ड काजू आणि साखरेची चिक्की टाकून घेणे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात मी कशी टाकतीये तशी क्रश्ड चिक्की टाकून घेणे आणि हवाबंद डब्बा करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणे. आणि ते मिक्स झाल्यानंतर डब्याचे झाकण व्यवस्थित लावून आपण 10 ते 11 तासासाठी हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून देणे. 10-11 तासांमध्ये आपली बटरस्कॉच आईस्क्रीम एकदम टेस्टी आणि छान अशी बनून तयार होते. दहा तासानंतर तुम्ही पाहू शकतात आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. आपण बनवलेला थोडासा क्रश अजून वरतून टाकून घेणे. या क्रशने आपल्या आईस्क्रीमला खूप टेस्ट येईल. अशा प्रकारे वरती क्रश टाकून स्कूपच्या साहाय्याने आता आपण आईस्क्रीम काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात अगदी व्यवस्थित आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे व आता ही आईस्क्रीम आपण बाउलमध्ये सर्व करून आईस्क्रीमची मजा घेऊयात. अगदी फॅमिली पॅकसारखी आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात. तर मग आता बटरस्कॉच कोन वगैरे खायला बाहेर जायची बिलकुलही गरज नाही आहे. एकदम सुंदर अशा प्रकारे सर्व आईस्क्रीम आपण काढून घेऊ. टाकून घेऊया आणि आपण ह्या टेस्टी आईस्क्रीमची मजा घेऊया. तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी बटरस्कॉच आईस्क्रीमची रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व आता बाहेरून फॅमिली पॅक आणण्यापेक्षा तुम्ही ही अगदी दुधापासून ही टेस्टी रेसिपी बनवा घरच्या घरी. तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका व माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी आपण भेटूया अशाच नवनवीन व टेस्टी रेसिप्यांसोबत. तुम्हाला अजून कुठली आईस्क्रीम किंवा ज्यूस किंवा अजून कुठलीही रेसिपी असेल तर कमेंट करून नक्की कळवा व माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा. तुम्हाला अजून अशा नवनवीन रेसिपी शिकायला भेटतील. धन्यवाद.